फ्रान्समध्ये शिवरायांची अज्ञात असलेली एक बखर सापडली आणि त्या बखरमध्ये साधारण शिवाजी महाराजांचं रोजचं आयुष्य कसं होतं, त्यातल्या घटना कोणत्या होत्या आणि प्रसंग कोणते होते, त्यातले काही इंटरेस्टिंग प्रसंग या बखरीत लिहिल्या गेले आहेत। हे दोन्ही प्रसंग साधारण कोणते होते, एक तुम्ही सांगितलं की सईबाईंचा एक प्रसंग होता आणि एक त्यांच्या खजिन्याचा। सईबाईंचा प्रसंग नेमका कोणता? आता सईबाईंचा प्रसंग अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण आत्तापर्यंतच्या कोणत्याही इतिहासाच्या साधनांमध्ये छत्रपती शिवरायांच्या त्या पत्नी होत्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या मातोश्री होत्या, एवढाच उल्लेख आहे। बरोबर आहे, कारण एक तर काय झालं, दुर्दैवाने त्यांचं निधन फार लवकर झालं, त्यामुळे त्यांच्या संदर्भात फार काही असं आपल्याला पत्रव्यवहारात किंवा कुठल्याही कागदपत्रांमध्ये काही मिळत नाही। पण या बखरीमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग असा महाराजांचा आणि सईबाई साहेबांचा एक संवाद आहे। तो असा की महाराजांचे वडील, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराज शहाजीराजे भोसले हे प्रचंड मोठे कर्तबगार व्यक्ती होते। पण आदिलशहाच्या दरबारामध्ये जेव्हा त्यांना कैद करून त्यांचा अपमान करण्यात आला, तेव्हा शिवाजी महाराजांना असा प्रश्न पडला की आता यांना सोडवून कसं घ्यायचं, कारण तो अर्थात महत्त्वाचा प्रश्न होता। तर काय करायचं असा विचार करत असताना महाराजांनी सईबाई साहेबांकडे सल्ला मागितला। आता ह्याच्यात महाराजांचा दिसणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्त्रियांवरचा महाराजांचा असणारा विश्वास, त्यांच्या कर्तबगारीवरचा महाराजांचा विश्वास। एक तर काय, महाराजांचं सगळं शिक्षण मुळात हे त्यांच्या आईसाहेबांकडे झालं होतं, त्यामुळे महिला कर्तबगार असतात हे त्यांना जन्मापासूनच माहिती होतं, त्यात काही शंका नाही। तर महाराज सईबाई साहेबांना म्हणाले की काय करूया, काय वाटतं तुम्हाला? आता मी तुम्हाला तो मोहम सांगतो, तशा शब्दात नाही, पण तो काय प्रसंग आहे ते तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिज्युअलाइज करा। तर महाराज म्हणाले काय करूया, तर सईबाई साहेब म्हणल्या की अहो महाराज आम्हाला काय विचारता, आम्ही बायका मूर्ख, आम्हाला कुठे डोकं असतं। तर महाराज म्हणाले की तुम्ही वरवर असं वागता, पण घरच्या प्रधान तुम्ही, म्हणून तुम्हाला विचारलं। त्याच्यावर सईबाई साहेब महाराजांना म्हणतात की अहो महाराज, तुम्ही ज्यांचे गड किल्ले घेतले, ज्यांची माणसं मारली, ते तुम्हाला कसं सोडतील, चान्सच नाही। तुम्ही एक काम करा, तुमच्या दरबारामधले जे मंत्री सल्लागार आहेत यांचा नीट सल्ला घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कुलदैवत म्हणजे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव जो आहे त्याला तुम्ही शरण जा, तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुम्ही थोरल्या महाराज साहेबांना मात्र सोडवून आणा। असे काही अनेक किस्से या बखरीत आहेत, अत्यंत इंटरेस्टिंग। काय एक तर मुळात महाराजांच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना प्रेम आहे, अत्यंत आदर आहे, आपल्या अत्यंत एक आतला विषय आहे तो। आणि महाराजांच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग आपल्याला कळणं, हा म्हणजे बेसिकली हे सगळं करण्याचा उद्देशच हा होता की जो आनंद आम्हाला मिळाला तो आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे, हाच मुळात ही बखर प्रकाशित करण्यामागचा उद्देशही आहे। साधारण अनेकदा खजिना कसा सापडला जातो शोधतात किंवा खजिन्याबाबत अनेकांना कुतूहल असतं, हे सुद्धा या बखरीत लिहिलंय। खजिन्याचा किस्सा किंवा तो प्रसंग काय होता? हो जरूर। तर मी तुम्हाला रायगड म्हणलं, आता हा थोडासा व्यावहारिक विषय आहे, गुरुप्रसादने थोडासा तात्विक विषय सांगितला। तर असं आहे की मराठी माणसांना नक्की कुतूहल असतं की महाराजांच्या खजिन्यात नक्की होतं काय, तर त्याची एक यादी या बखरीमध्ये दिलेली आहे। आणि त्याचं महत्त्व असं की ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज रायगडावर पोचले त्यावेळी त्यांनी महाराजांची काय काय संपदा आहे हे तपासून पाहिलं आणि ते तपासल्यानंतर एक यादी, 4 पानांची एक यादी आहे। तर त्यात आपल्याला काय काय सापडतं, तर सोनं आहे, रुपं आहे, त्यात लोखंड आहे, त्यात कथील आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारची अत्तरं आहेत, त्यात वेगवेगळी नाणी आहेत, त्यात वेगवेगळी शस्त्रं आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यांची जी वजनं आहेत ती त्यात दिलेली आहेत। तर रायगडावरची जी समृद्ध संपदा होती जी आज आपल्याला मिळत नाही दुर्दैवानं, कारण एकदा औरंगजेबानं आणि दुसऱ्यांदा ब्रिटिशांनी, त्या दोघांनी रायगड लुटला, त्याची पाडापाड केली, पण त्या रायगडाचं मूळ वैभव काय होतं हे आपल्याला त्या कागदांमध्ये दिसून येतं। दुर्दैवानं आज ते नाही आहे, पण त्याची आपल्याला जी रेकॉर्ड्स मिळतात ती फार महत्त्वाची आहेत आणि ती या बखरीत आपल्याला मिळतात। साधारण शिवाजी महाराज त्यांच्या रोजच्या आयुष्यात कसे वागायचे, ते महिलांचा कशा पद्धतीनं सन्मान करायचे, हे सगळं या बखरीत लिहिलंय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। नेताकडे होती, त्यात त्यांच्यात पैशावरून वाद होता आणि इतर त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे।